आज राम जन्मोत्सव आणि रामनवमी आज संपूर्ण भारतामध्ये जे आहे ती रामनवमी साजरा केली जाते आणि आपण सध्या आहोत सीबीडी बेलापूर येथे. सीबीडी बेलापूरच्या सेक्टर 4 येथील मार्केटच्या जवळ. आपण जर बघत असाल तर हा संपूर्ण भारतीय जनता पार्टी बेलापूर मंडळाच्या माध्यमातून राम जन्मोत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो आहे. आणि आज महापूजा जी होती ती ठेवली गेलेली होती आणि त्याचबरोबर अख्ख्या दिवसभर जे आहे ते विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. आपल्यासोबत नगरसेविका स्वाती गुरखे मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल, आज राम जन्मोत्सव आणि दुसरी राम जन्मोत्सव आहे, नागरिकांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आणि आज महिला विशेष म्हणून तुमच्या हाताने जे आहे ते महापूजा संपन्न झाली दोघां नगरसेवकांच्या हाते, कसं पाहता या सगळ्या? सगळ्यात पहिले तर मी सगळ्या आमच्या भक्तांना आणि सगळ्या नवी मुंबईच्या वासियांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. रामाचा जन्म हा खऱ्या अर्थानं भक्ती आणि एक शिस्तबद्ध चलन यासाठी आपण जर का त्यांच्याकडे बघितलं तर आपल्यामध्ये आपल्याला करायचे जे बदल आहेत ते आजचा हा दिवस आहे ज्या दिवशी आपण सर्वांनी हे मनाशी गाठ बांधून की ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण एक काय म्हणता येईल उदाहरण घेत आणि राम जन्मोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये साजरा होतोय तर त्या अनुषंगाने सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छाही देते आणि सगळ्यांना एकच विनंती करीन की एकोपा आपल्या जपण्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत. आपण एकत्र येऊन या राम जन्मोत्सवाच्या दिवशी एक प्रतिज्ञा करूया की अशा प्रकारे त्यांनी दाखवलेल्या त्या मार्गाप्रमाणे आपण पुढे चालण्याचा सदैव प्रयत्न करतो. ह्या ज्या संकटामध्ये आज तुम्ही बघाल तर विश्वयुद्ध या ठिकाणी चालू आहे, आपल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जे युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो की ते सगळं शांत व्हावं आणि आपल्या पूर्ण देशामध्ये ही शांततेचं वातावरण या ठिकाणी निर्माण व्हावं. प्रत्येक देशामध्ये राजकीय असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी धरून आज जे वातावरण तापत आहे ते शांत व्हावं आणि आम्हा सगळ्यांना पूर्ण देशातील सर्व नागरिकांना त्यांचे आशीर्वाद मिळत राहावे. आपल्यासोबत नरबागे मॅडम देखील आहेत. मॅडम, नगरसेवक आहात आणि आज तुमच्या हाताने या देखील पूजा झाली, नागरिकांना कशा पद्धतीने शुभेच्छा? मी तर सर्व जनतेला आज रामनवमीच्या शुभेच्छा देते. आज माझ्या हातून पूजा झाली, आमच्या दोघींच्या हातून पूजा झाली, मला खूप बरं वाटलं आणि रामाने ज्याप्रमाणे त्याग आणि सेवा ही केलेली आहे त्याप्रमाणे सर्व जनतेने एकमेकांसोबत मिळून मिसळून राहून आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. हाच संदेश घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्यांच्या पूजा करून सर्व जनतेला मी रामनवमीच्या शुभेच्छा देते. त्याचबरोबर आपल्यासोबत बेलापूर मंडल अध्यक्ष ज्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांच्या निदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित झाला ते आपल्यासोबत आहेत. सर, आज राम जन्मोत्सवचा कार्यक्रम सीबीडी येथे पार पडतोय आणि त्याच पद्धतीने विविध असे कुठले उपक्रम आहेत जे आपण आपल्या माध्यमातून आज राबवणार आहोत? सर्वांना राम जन्मोत्सवच्या खूप खूप शुभेच्छा. हा आमचा दुसरा वर्ष आहे आणि आज आमची सकाळी एक आरती झाली 12 वाजता राम जन्मोत्सवची आरती झाली. ते आम्ही महिलांना मान दिला त्या आरतीचा आणि आज सकाळी पण आम्ही भजन संध्या ठेवला इकडे 5 ते 7 वाजतापर्यंत आणि त्याच्यानंतर एक महाआरती ठेवली आम्ही संध्याकाळी. तर हे सगळे कार्यक्रम आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सगळ्यांनी मिळून आम्ही हे कार्यक्रम ठेवला आहे सीबीडी बेलापूर मंडलच्या वतीने. तर मी सगळ्यांना हे आवाहन देतो की प्रभू रामजींनी जसं सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना सोबत घेऊन चालले, आम्ही पण ते सगळ्यांना सांगतो की तुम्ही संघटित व्हा आणि सर्व एकत्र चालणार तर आपला देश सगळे एकत्रच राहणार. आम्ही राष्ट्रपतींची भावना मनात घेऊन आम्ही सगळं कार्य करतोय. धन्यवाद. राष्ट्रपतीची भावना घेऊन एकत्र कार्य करतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम जे आहेत ते नेहमी आयोजित करत राहू तसंच मंडल अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन सानवी देशपांडे सह तुषार पाटील, बेलापूर. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.